मागच्या वर्षी आवक कमी होती, यावर्षी आवक वाढली आहे कृषी मार्केटला। यावर्षी भावात कमी घसरले आहे, भाव आता कमी झाले आहे। मागच्या वर्षीपेक्षा आता आवक खूप वाढली आहे। मागच्या वर्षी 500 ते 600 क्विंटल आवक होती, यावर्षी 1000-2000 क्विंटलची आवक झाली आहे। यासाठी भावात घसरले आहे। आता मिरचीची आवक कमी होईल असं वाटून राहिलं। त्याचा परिणाम व्यवसायात म्हणजे यंदा मिरचीत फार तोटा पडला आहे। मागच्या आठवड्यात पावसामुळे मिरचीला फार नुकसान झालं आमचा। आता पाहू आता काय असतं काय नाही ते सांगता येणार नाही। धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा मिरचीचा बाजार म्हणजे दोंडाईच्या शहरात भरत असतो। या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही लाल मिरची आलेली आहे आणि पथारीवर आता ही टाकली जाते आहे। धुळे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात या दोंडाईच्या शहरामध्ये या ठिकाणी ही मिरची आणली जाते आणि ही मिरची या पथाऱ्यांवर पसरवली जात आहे। यंदा या मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने या ठिकाणी या मिरचीचे भाव देखील घसरले आहेत। दरवर्षी 500 ते 700 क्विंटल मिरची ही दररोज या बाजारपेठेत येत होती, मात्र यंदा या ठिकाणी या मिरचीची आवक तब्बल दररोज 2000 क्विंटल येऊ लागली आहे आणि वाढलेल्या या आवकमुळे या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये मिरचीचे दर हे घसरले आहेत। दरवर्षी मिरचीला साधारण 4,500 ते 5,000 रुपये भाव भेटत होता, मात्र यंदा 3,500 रुपये भाव आता या मिरचीचा झाला आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी एक चिंतेचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात मिरची येत असली तरी ती मिरचीचे भाव घसरल्याने या ठिकाणी व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। मनीष वासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।